निवडणुकीच्या तोंडावर दुबार मतदार नाव नोंदणी असल्याचा विषय मोठ्या प्रमाणात गाजला होता. विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून या संदर्भात निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात आरोप केला जात होता. या आरोपाची दखल घेऊन निवडणूक आयोगाला खरबरून जाग आली असून देशभरात विशेष सखोल पुनरीक्षण अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे. उपजिल्हाधिकारी विलास नरवटे व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कंधार तालुक्यातही हे अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे. लग्न करून आलेल्या सुना यांनी आपले आई वडील हे 2002 मध्ये ज्या ठिकाणी राहत होते त्या गावातील विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्रमांक व यादी भागातील अनुक्रमांक अशी माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 31 मार्च पर्यंत द्यायची आहे. ज्या मतदारांनी माहिती नाही दिल्यास अशा मतदारांना नोटीस दिलं जाणार असून त्यांना सुनावणीसाठी बोलवण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार रेखा चामदार यांनी दिली आहे. ही माहिती जमा करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून राजकीय, सामाजिक, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, नगरसेवक यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या बैठका घेण्यात आल्या असून त्यांना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. आजपर्यंत 74% लोकांनी विशेष सखोल पुनरीक्षण झाले असून ज्या मतदारांनी केले नाही अशा मतदारांनी तत्काळ माहिती देऊन SR करून घेण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे. नमस्कार, मी रेखा चामदार, नायब तहसीलदार निवडणूक तहसील कार्यालय कंधार. माझी कंधार तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करते की मान्य जिल्हाधिकारी कर्डिले साहेब, तसेच आपल्या उपविभागीय अधिकारी माननीय विलास नरवडेजी साहेब, तसेच आपल्या कंधार तालुक्याचे तहसीलदार माननीय रामेश्वरजी गोरे साहेब यांच्या आदेशान्वये आपण कंधार तालुक्यात SR मॅपिंगचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. SR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम. या अंतर्गत आपण चालू मतदार यादी म्हणजे 2024 मतदार यादीचे 2002च्या मतदार यादीशी मॅपिंग करणार आहोत. मॅपिंग म्हणजेच आपल्याला मतदाराची जुळवाजुळव करायची आहे. आपण या जुळवाजुळव करण्यासाठी आपल्या तालुक्यात एकूण 23 पर्यवेक्षक व तसेच 232 BLO यांची नेमणूक केलेली आहे. तसेच या BLOंना आपल्याला मदत करण्यासाठी आपण माननीय उपविभागाधिकारी आदरणीय नरवटे साहेब तसेच आदरणीय गोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व रास्तभाव दुकानदार, तसेच सर्व पोलीस पाटील, सर्व महसूल सेवक व अंगणवाडी सेविका, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील राष्ट्रीय पक्ष प्रमुख तसेच नगरसेवक यांची देखील आपण बैठक घेतलेली आहे. जेणेकरून आपल्या BLOंना मॅपिंग करण्यासंदर्भात यांची मदत होणार आहे. मॅपिंग करण्यासाठी सर्व BLO हे आपल्या घरोघरी आपल्या भेट देणार आहेत. त्यामुळे माझी सर्व जनतेला विनंती आहे की जे आपल्याकडे लग्न होऊन सुना आलेले आहेत यांच्या 2002 मध्ये यांच्या आई वडिलांचे किंवा आजी आजोबांचे नाव कुठल्या मतदार यादीत होते किंवा कुठल्या तालुक्यात होते याची माहिती जर आपण BLOंना दिली तर आपल्या मॅपिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे सोयीचे होईल. आपल्याला BLOंना मॅपिंग करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब आदरणीय कर्डिले साहेब यांनी दिनांक 10 मार्च ते 30 मार्च पर्यंत आपले महत्वाचे कामकाजा व्यतिरिक्त सर्व BLOंना कार्यमुक्त केलेले आहे की जेणेकरून आपलं तालुक्याचं मॅपिंगचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल. तरी माझी सर्व जनतेला विनंती आहे की आपण आपले मॅपिंगचे काम पूर्ण करावे. अगर आपण मॅपिंग जर नाही पूर्ण केली तर याच्यानंतर आपल्याला उपविभागाधिकारी यांच्या द्वारे आपली सुनावणी घेण्यात येईल व त्याच्यामध्ये आपल्याला आपले पुरावे सादर करावे लागतील. हा त्रास कमी करण्यासाठी आपण सर्वांनी लवकरात लवकर मॅपिंग करून घ्यावे. तालुक्याचे आतापर्यंत 74% काम झालेले आहे मॅपिंगचे. तरी माझी कंधार तालुक्यातील सर्व जनतेला मी आवाहन करते, विनंती करते की आपण आपल्या BLOंना सहकार्य करावे व आपल्या मॅपिंगचे काम पूर्ण करून घ्यावे. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.